मंगेशकर रुग्णालयाबाबत ससून अहवाल पोलिसांना दिल्याचं समजतंय। अहवालामध्ये घैसास यांच्यावर कोणतीही टिप्पणी नाहीये। पोलिसांनी पुन्हा ससून रुग्णालयाकडे अभिप्राय मागवल्याचं समजतंय। महत्त्वाची अपडेट सध्या आपण बघू शकतोय। अहवालात घैसास यांच्यावर कोणतीही टिप्पणी नसल्याचं या अहवालात बघायला मिळत आहे। पोलिसांनी पुन्हा ससून रुग्णालयाकडे अभिप्राय मागवल्याचं समजतंय। मंगेशकर रुग्णालयाबाबत ससूनने आता जो अहवाल तयार केलेला आहे तो अहवाल पोलिसांना सुपूर्द केला। मात्र त्या अहवालामध्ये डॉक्टर घैसास यांच्यावर कोणतीही टिप्पणी नसल्याची माहिती समोर येते आहे। तर याच प्रकरणात डॉक्टर घैसास यांनी राजीनामा दिलेला होता। मात्र जो ससून अहवाल पोलिसांना दिला त्या अहवालामध्ये डॉक्टर घैसास यांच्यावर कोणतीही टिप्पणी नसल्याचं बघायला मिळत आहे आणि त्यामुळे पोलिसांनी पुन्हा ससून रुग्णालयाकडे अभिप्राय मागवलेला आहे। महत्त्वाची अपडेट आपण या प्रकरणासंदर्भातली बघू शकतोय। पुढचा नेमका निर्णय काय होतो हे बघणं सुद्धा महत्त्वाचं असेल। पोलिसांनी पुन्हा एकदा ससून रुग्णालयाकडे अभिप्राय मागवलेला आहे। महत्त्वाची अपडेट मंगेशकर रुग्णालयाबाबत ससून अहवाल मागितलेला होता आणि तोच अहवाल तयार झालेला आहे आणि तोच अहवाल पोलिसांना त्यांनी दिलेला आहे। मात्र याच अहवालात महत्त्वाची एक टिप्पणी, अहवालात डॉक्टर घैसास यांच्यावर कोणतीही टिप्पणी नसल्याचं बघायला मिळत आहे। या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल आपल्या सोबत आहेत। ज्ञानेश्वर, ससून रुग्णालयाच्या वैद्यकीय समितीने जो अहवाल दिलेला आहे या अहवालात मंगेशकर रुग्णालयावर आणि डॉक्टर घैसास यांच्यावर कोणताही ठपका ठेवण्यात आलेला नाही आणि यामुळे या प्रकरणात रुग्णालयाला तात्पुरता दिलासा मिळाल्याचं मानलं जातंय। हा जो 6 पानांचा अहवाल आहे तो पोलिसांना ससून रुग्णालयाने सादर केलेला आहे। या सगळ्या माहितीच्या आधारे या अहवालात दीनानाथ रुग्णालयातील उपचार प्रक्रियेबाबत समितीकडून स्पष्ट भूमिका घेण्यात आलेली नाही। कोणत्याही प्रकारचे जे वैद्यकीय दुर्लक्ष आहेत ते नसल्याचे संकेत मिळत आहेत आणि म्हणून पुणे पोलिसांनी या अहवालातल्या 4 महत्त्वाच्या मुद्द्यांवर ससून रुग्णालयाकडून पुन्हा एकदा अभिप्राय मागवल्याची माहिती मिळते। या सगळ्या प्रकरणात सुरुवातीपासूनच तनिषा भिसे यांचे कुटुंबीय जे आहेत ते रुग्णालय प्रशासनावर गंभीर आरोप करताना आपण पाहिले। विशेषतः तनिषाच्या नणंद ज्या आहेत त्यांनी प्रसारमाध्यमांसमोर या सगळ्या उपचार प्रक्रियेतल्या ज्या त्रुटी आहेत त्या संपूर्ण घटनाक्रम त्यांनी मांडलेला होता। पोलीस प्रशासनाला देखील याची माहिती त्यांनी दिलेली होती आणि या सगळ्या घटनेनंतर भिसे कुटुंबियांनी मुख्यमंत्र्यांची देखील भेट घेऊन हा संपूर्ण प्रकार जो आहे याची चौकशी करण्याची मागणी केली होती। भविष्यात अशा पद्धतीची घटना घडणार नाही अशा पद्धतीची विनंती देखील केलेली होती। मात्र आता आपण ज्या पद्धतीने बघतोय की जो ससूनकडून अहवाल पुणे पोलिसांना देण्यात आलेला आहे हा सगळा अहवाल वाचल्यानंतर देखील पुणे पोलिसांना कारवाईची नेमकी दिशा काय ठरवायची याबद्दलची जी माहिती आहे ती स्पष्ट होत नव्हती आणि म्हणून पुणे पोलिसांनी पुन्हा एकदा ससून रुग्णालयाला एक पत्र लिहिलेलं आहे, अभिप्राय त्यांच्याकडून मागवलेला आहे। स्पष्ट भूमिका जी आहे ती या सगळ्या संबंधानं मांडावी, तशा पद्धतीचे निष्कर्ष द्यावेत अशा पद्धतीचा जो अभिप्राय आहे तो पुणे पोलिसांकडून ससून रुग्णालय प्रशासनाकडे मागण्यात आलेला आहे। आपण बघतोय की तात्पुरता या घडामोडींवर असंच लक्ष ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।